मंडळी, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 2 महत्वाच्या ग्रहांचं गोचर होत आहे. अर्थात 2 महत्वाचे ग्रह राशी परिवर्तन करतायत आणि याचा परिणाम होणार आहे की 8 राशींसाठी हा जून महिना कल्याणकारी ठरू शकतो, सुख समृद्धीने भरलेला ठरू शकतो. कोणत्या आहेत त्या 8 राशी आणि कसं कल्याण होणार आहे त्यांचं, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बुध आणि मंगळ हे राशी परिवर्तन करतात आणि या 2 ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा लाभ 8 राशींना होणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास असणार आहे मेष रास. मेष राशीला काय लाभ होणार आहे ते जाणून घेऊया आणि मग इतर राशींकडे सुद्धा वळूया. पण त्याआधी महत्वाची सूचना. कधी कधी असं होतं की राशी भविष्यामध्ये सांगितलेला अनुभव काही आपल्याला येत नाही किंवा तसं आपल्या आयुष्यात घडत नाही. याचं मुख्य कारण असतं आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असलेले ग्रह. आता 2 ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे, बुध आणि मंगळ. त्या आधारावरच हे राशी भविष्य सांगितलं जात आहे. पण बुध आणि मंगळाची स्थिती तुमच्या वैयक्तिक कुंडलीत जर चांगली नसेल तर तुम्हाला ही फळं मिळतीलच असं नाही. पण त्यासाठी उपाय आहेत. जर तुम्हाला चांगले अनुभव येत नाहीयेत असं वाटत असेल तर तुम्ही बुध आणि मंगळाशी संबंधित उपाय करू शकता. ते उपाय आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. चला वळूया मेष राशीकडे. मेष राशीच्या लोकांचं कार्यकौशल्य उठून दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हे गोचर लाभदायी ठरणार आहे मेष राशीसाठी. पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली होती का? जर केली असेल तर त्याचा फायदा मिळू शकतो. प्रेमिकेस आपल्या मनातील विचार तुम्ही सांगू शकाल. विद्यार्थी काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने जीवनात प्रगती करू शकतील. व्यावसायिक व्यवसायामध्ये अत्यंत व्यस्त राहतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मेष राशीच्या लोकांना सगळ्या बाबतीत लाभ होणार असला तरी आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. तिथे काळजी घ्यावी लागेल. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीच्या लोकांचं आरोग्य तर उत्तम राहील, पण उन्हात जास्त जाणं टाळायचं आहे आणि भरपूर पाणी प्यायचं आहे. व्यवसाय आणि कारकिर्दीसाठी काळ अर्थात अनुकूल आहे. इंटेरियर डेकोरेशन, फाईन आर्ट इत्यादी क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ जास्त चांगला म्हटला पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रेमिकेस तुमचे विचार मन मोकळेपणाने सांगू शकाल. आर्थिक बाबतीत यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडतील असं वाटेल आणि यश उशिराने मिळते असंही तुम्हाला वाटेल, पण ते मिळेल हे नक्की. मिथुन रास. मिथुन राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं अभ्यासावरनं लक्ष विचलित होऊ शकतं, त्यामुळे त्यांना तिथे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना मात्र व्यापारात चांगला लाभ होताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांची इच्छापूर्ती करणारा हा काळ असेल. कुटुंबियांशी आपल्या विवाह संबंधी बोलणी करू शकाल. पूजापाठ करण्यात तुम्ही व्यस्त राहाल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळे थोडासा खर्च तुम्हाला करावा लागू शकतो. मिथुन राशीला आर्थिकदृष्ट्या लाभ होणार आहे, पण कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीचे जे व्यावसायिक आहेत त्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापारात भागीदाराच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम कराल. विवाहितांना त्यांचे संबंध दृढ करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. जरा आर्थिक चढउतार हा काळ कर्क राशीच्या लोकांना देईल. काही दिवसांनी मात्र तुमच्या प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नंतर खर्चात सुद्धा वाढ होऊ शकते. तिथे तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. त्यानंतर लाभ होणारी रास आहे सिंह रास. सिंह राशीचे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल. व्यापारी त्यांच्या व्यवसायात खूप मेहनत करतील. नोकरी करणारे सुद्धा कार्यालयात कामं खूप जोशात करतील. आर्थिक बाबतीत अधिक सावध मात्र तुम्हाला राहावं लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकतं. विवाहितांना आपले संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. ते टाळायचे असतील तर थोडा संयम धरावा लागेल. आता वळूया कन्या राशीच्या लोकांकडे. नोकरी करणारी जी कन्या राशीची लोक आहेत ते चांगली कामगिरी करू शकतील आणि उन्नतीची संधी सुद्धा त्यांना प्राप्त होईल. वरिष्ठांसमोर मान खाली घालावी लागणार नाही. व्यापाऱ्यांना व्यावसायिक कारणांसाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात प्रगती आहे, फक्त अहंकार बाजूला ठेवावा लागेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या जोडीदाराबरोबर मन मोकळा संवाद साधू शकतात. काळजी फक्त घ्यायची आहे ती म्हणजे आरोग्याची, कारण आरोग्याचा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतरची रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करतायत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यापाऱ्यांनी भागीदाराशी समन्वय साधून काम केलं तर आर्थिक उन्नती होऊ शकते.
विवाहित व्यक्ती रुसलेल्या जोडीदाराची मनधरणी करण्यासाठी बरेच प्रयत्न करतील. पाहुण्यांची ये जा घरी राहील, त्यामुळे खर्चात थोडी वाढ होईल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती होण्यासाठी एखादी नवीन शिकवणी लावू शकतात. वृश्चिक राशीचे जे व्यावसायिक आहेत, जे भागीदारीत व्यवसाय करतायत, ते त्यांच्या भागीदाराशी उत्तम समन्वय साधत व्यापाराला मोठा फायदा मिळवून देतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सध्याच्या नोकरीला जर कंटाळलेल्या असतील तर दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. प्रेमीजनांचे संबंध दृढ होतील. काही वाद होण्याची शक्यता आहे, पण संयमाने गोष्टी हाताळल्या तर गोष्टी सुरळीत होऊ शकतात. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराची खूप काळजी घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती निश्चितच वृश्चिक राशीची मजबूत राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासास वेळ मिळावा म्हणून मित्रांपासून जरा दूर राहावं लागेल. धनुराशीच्या ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्या त्यांच्या जोडीदारावर अत्यंत खुश झाल्याचं दिसून येते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ प्रतिकूल आहे. व्यापाऱ्यांना चांगला लाभ मात्र होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, अन्यथा त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. कामगिरी चांगली होईल त्यांची, कामाच्या ठिकाणी त्यांना यश मिळेल. मकर रास. आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या समस्यांचा सामना मकर राशीच्या लोकांना करावा लागू शकतो. या गोचरामुळे विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या सहवासात मात्र सुखद क्षण घालवतील. घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी जरा पैसे खर्च करावे लागतील. स्टेशनरी असेल किंवा मुलांचं सामान असेल, या गोष्टींवर पैसे खर्च होऊ शकतात. जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी धरू इच्छित असाल तर काळ अनुकूल आहे. प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. व्यापारी एखादा चुकीचा व्यावसायिक निर्णय घेण्याची शक्यता असल्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या. कुंभरास. नोकरी करणाऱ्या कुंभराशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. काम लक्षपूर्वक करावं. वेळेत काम न झाल्यास तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांसाठी मात्र चांगला काळ आहे. पण तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यापारी असा किंवा गृहिणी असा, आहारावर नियंत्रण कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीला ठेवावं लागेल. मसालेदार पदार्थ खाणं टाळावं लागेल, तरच आरोग्य चांगलं राहील. कुंभ राशीच्या व्यक्तींची एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांची कामगिरी उत्तम होईल. प्रेमीजनात जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उजळ बाजू समजल्याने त्यांच्याविषयी अभिमान वाटू लागेल. मीन रास. बुध आणि मंगळाच्या गोचराचा चांगला लाभ मीन राशीच्या लोकांना होणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखादं घर खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ प्रतिकूल आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांचे शिक्षक उभे राहतील. एखाद्या गोष्टीमुळे प्रेमीजनात काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र दोघांनी सामंजस्य दाखवल्यास त्यांचे संबंध दृढ होऊ शकतात. जोडीदाराच्या नावाने एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आता मंडळी, सुरुवातीला मी म्हटलं तसं की जर काही अडचणी तुमच्या आयुष्यात येत असतील किंवा तुम्हाला राशी भविष्यामध्ये सांगितलेला अनुभव येत नसेल तर तुम्ही बुध आणि मंगळाशी संबंधित उपाय करू शकता. बुधाशी संबंधित उपाय म्हणजे बुधवारच्या दिवशी हिरवे मूग दान करणं हा बुधाचा उपाय आहे. त्याचबरोबर मंगळाचा उपाय म्हणजेच मंगळवारच्या दिवशी लाल वस्त्र दान करणं हा एक उपाय आहे. तसे तर उपाय बरेच आहेत, पण त्यातले हे 2 सोपे उपाय आहेत जे तुम्ही तुमच्या ग्रहांच्या चांगल्या परिणामांसाठी करू शकता. मंगळाचा उपाय म्हणजे मंगळवारी आई जगदंबेची पूजा करणं, आई जगदंबेचं एखादं स्तोत्र म्हणणं हे सुद्धा लाभदायक ठरू शकतं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.